महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीची जब्बर पीछेहाट झाली होती। मात्र या महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने अनेक महत्त्वाच्या जागांवर विजय मिळवत आपली प्रतिष्ठा राखण्यात यश मिळविलं होतं। दरम्यान लोकसभेला शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात खरी शिवसेना कोणाची यावरून सुरू असलेल्या लढाईचा निर्णायक निकाल मताधिक्यांवरून लागू शकला नव्हता। त्यामुळे आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे। या निवडणुकीत महायुती कायम राहणार असून शिवसेना शिंदे गटाला सुमारे 70 ते 75 जागा दिल्या जातील हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे। दरम्यान सध्या सोबत असलेले आमदार आणि मिळणाऱ्या अतिरिक्त जागा यांमधून अधिकाधिक जागा जिंकून आणण्याचं मोठं आव्हान शिवसेना शिंदे गटासमोर असणार आहे। त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून मतदारसंघनिहाय दिले जाणारे उमेदवार कोण असतील याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे। सध्याची परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे हे 2022 मध्ये झालेल्या बंडानंतर आपल्या सोबत आलेल्या आमदारांपैकी काही अपवाद वगळता इतर आमदारांना पुन्हा उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित आहे। त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाचे पहिले 50 आमदार कोण असू शकतात हे आपण पाहूयात। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय आवाज लोकशाहीचा। लोकसभा निवडणुकीची शिवसेना शिंदे गटाने 15 जागा लढवून त्यापैकी 7 जागांवर विजय मिळविला होता। या 7ही जागा शिंदे गटाच्या उमेदवारांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव करून जिंकल्या होत्या। लोकसभेच्या या 7 जागांमध्ये ठाणे, कल्याण, मुंबई उत्तर पश्चिम, मावळ, छत्रपती संभाजीनगर, हातकणंगले, बुलढाणा मतदारसंघांचा समावेश होता। एकूणच राज्यातील उत्तर महाराष्ट्र वगळता प्रत्येक विभागात शिवसेना शिंदे गटाला यश मिळालं होतं। लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला राज्यभरात मिळून 12.95% एवढी मतं मिळाली होती। त्यामुळे राज्यात शिवसेना शिंदे गटाकडे बऱ्यापैकी जनादर आहे हेही सिद्ध झालं होतं। तर दुसरीकडे महायुतीतील मोठा पक्ष असलेल्या भाजपची मोठ्या प्रमाणात पीछेहाट झाली होती। त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचा आत्मविश्वास वाढलाय। तसेच 2022 मध्ये झालेल्या बंडानंतर आपल्या सोबत असलेल्या आमदारांपैकी अनेक आमदार विजयी होऊ शकतात असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झालाय। त्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट पहिल्या 50 उमेदवारांमध्ये कोणाकोणाची नावे जाहीर करू शकतो याचाच आपण विभागवार आढावा घेऊया। सुरुवात करूया विदर्भापासून। विदर्भामध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद पाहता त्यांना फार तर 9 ते 10 जागा मिळू शकतात। त्यामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार संजय गायकवाड, मेहकर मधून संजय गायबुलकर, अमरावती जिल्ह्यातून दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार अभिजित अडसूळ, नागपूर जिल्ह्यातील उमरेड विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार राजू पारवे, रामटेक विधानसभा मतदारसंघातून आशिष जयस्वाल, भंडारा विधानसभा मतदारसंघातून नरेंद्र भुंडेकर आणि यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज विधानसभा मतदारसंघातून संजय राठोड यांना उमेदवारी मिळू शकते। यापैकी संजय गायकवाड, आशिष जयस्वाल, नरेंद्र भुंडेकर आणि संजय राठोड यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे। विदर्भानंतर आपण शिवसेना शिंदे गटाकडून मराठवाड्यामध्ये कोणाकोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते हे पाहूयात। लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यामध्ये महायुतीला दारुण अपयशाचा सामना करावा लागला होता। मराठवाड्यात महायुतीला एकच जागा जिंकता आली होती, ती होती छत्रपती संभाजीनगरची। येथून शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे विजयी झाले होते। दरम्यान मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गट बऱ्यापैकी प्रबळ आहे। त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाला महायुतीच्या जागा वाटपात छत्रपती संभाजीनगर मधील बहुतांश जागा मिळण्याची शक्यता आहे। सद्यस्थितीत मराठवाड्यात शिवसेना शिंदे गटाकडून नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा मतदारसंघामधून बाबूराव कदम कोहळीकर, नांदेड उत्तर येथून बालाजी कल्याणकर, हिंगोली जिल्ह्यातील कळंदुरी येथून संतोष बांगर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। जालना जिल्ह्यातील जालना विधानसभा मतदारसंघातून अर्जुन खोतकर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथून अब्दुल सत्तार,
औरंगाबाद मध्य येथून प्रदीप जयस्वाल, औरंगाबाद पश्चिम मधून संजय शिरसाट, पैठण येथून विलास भुमरे, वैजापूर येथून रमेश बोरणारे यांची नावे शिवसेना शिंदे गटाकडून जवळपास निश्चित आहे। याशिवाय धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथून ज्ञानराज चौगुले आणि परंडा येथून तानाजी सावंत यांना उमेदवारी मिळणे निश्चित आहे। मागच्या काही वर्षात पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची मोठ्या प्रमाणात पीछेहाट झालेली आहे। शिवसेनेत फूट पडून 2 गट पडल्यानंतरही परिस्थितीत फार बदल झालेला नाही। सद्यस्थितीत पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गटाची ताकद मर्यादित आहे। त्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाला पश्चिम महाराष्ट्रात मोजक्याच जागा मिळण्याची शक्यता आहे। त्या जागांवर शिंदे गटाकडून पुढील नेत्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मधून महेश शिंदे, पाटण येथून शंभूराजे देसाई यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। तर कोल्हापूर जिल्ह्यामधील राधानगरी येथून प्रकाश आबिटकर, तर कोल्हापूर उत्तर येथून राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथून विजय शिवतारे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। कोकण ही शिवसेनेची नेहमीच ताकद राहिली आहे। दरम्यान शिवसेनेत फूट पडून 2 गट पडल्यानंतर कोकणातील बहुतांश आमदार शिवसेना शिंदे गटामध्ये गेले होते। त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपामध्ये कोकणातील बरेच मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे। त्यामधील संभाव्य उमेदवार पुढील प्रमाणे असू शकतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत, दापोलीमधून योगेश कदम यांची उमेदवारी निश्चित आहे। रायगड जिल्ह्यातील महाड येथून भरत गोगावले, अलिबाग येथून महेंद्र दळवी आणि कर्जतमधून महेंद्र थोरवे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असतील। तर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीणमधून शांताराम मोरे, अंबरनाथमधून बालाजी केणीकर, ओवळा माजीवडा येथून प्रताप सरनाईक आणि कोपरी 5 पाखाडी येथून एकनाथ शिंदे, तर पालघर जिल्ह्यातील पालघर विधानसभा मतदारसंघातून श्रीनिवास वनगा हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असतील। 2 वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईमधून काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले होते। मात्र मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला म्हणावं तसं वर्चस्व प्रस्थापित करता आलं नाही। सद्यस्थितीत मुंबईमधील काही मोजके विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाटेला येऊ शकतात। त्यापैकी उमेदवारी मिळू शकते अशा मतदारसंघामध्ये मागा ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रकाश सुर्वे, चांदिवली येथून दिलीप लांडे, कुर्ला येथून मंगेश कुडाळकर, माहीमधून सदा सरवणकर, भायखळा येथून यामिनी जाधव, धारावी येथून राहुल शेवाळे यांना उमेदवारी मिळणं जवळपास निश्चित आहे। याशिवाय मुंबईतील आणखी काही विधानसभा मतदारसंघ हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेला येऊ शकतात। मात्र येथील उमेदवारांची नावे अद्याप निश्चित झालेली नाही। शिवसेनेत फूट पडल्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधूनही ठाकरेंना मोठा धक्का बसला होता। तसेच येथील अनेक प्रभावी नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते। आता या विधानसभा निवडणुकीत यामधील अनेकांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणं निश्चित आहे। यामध्ये नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथून सुहास कांदे, मालेगाव बाह्य येथून दादा भुसे हे शिंदे गटाचे उमेदवार असतील। तर जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून लता सोनावणे, जळगाव ग्रामीण येथून गुलाबराव पाटील, पाचोरा येथून किशोर पाटील आणि मुक्ताई नगर येथून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी मिळणं निश्चित आहे। तर धुळे जिल्ह्यातील साखरे येथून मंजुळा गावित या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार असतील। शिवसेनेत फूट पडल्यानंतर वरील आमदारांपैकी बरेचसे आमदार हे आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी शिंदेंसोबत आले होते। त्यामुळे आता त्यांचा विजय निश्चित करण्याची मोठी जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्या सोबतच महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपावर देखील असणार आहे। तसेच वरील यादीतील आमदारांपैकी बरेच आमदार हे स्वबळावर निवडून येण्यास सक्षम आहेत। त्यामुळे शिंदे गट विधानसभा निवडणुकीत समाधानकारक जागा जिंकण्याची अपेक्षा बाळगू शकतो। आता विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाला महायुतीमध्ये किती जागा मिळणार आणि त्यातील त्यांचे आमदार किती निवडून येऊ शकतात याबाबतचा तुमचा अंदाज कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।